नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मराठा समाजाचा शांततेने मोर्चा सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ निपाणीत सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी मूक मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक योजना बंद करून राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत आज भाजपच्या वतीने बेळगाव शहरात मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या मोर्चात माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सिद्धरामय्या सरकारने सत्तेवर येताच राज्यात भाजप सरकारच्या काळात दिला जाणारा 4,000 रुपयांचा किसान सन्मान निधी बंद केला असून हा निधी गॅरंटी योजनांसाठी वापरला जात असल्याचा आरोप माजी आमदार अनिल बेनके यांनी यावेळी केला. बेळगावच्या नूतन पोलीस अधीक्षकपदी डॉक्टर भीमाशंकर गुळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी आणि अधिकाऱ्यांनी आज त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळे म्हणाले की सरकारच्या आदेशानुसार आज पदभार स्वीकारला असून संजीव पाटील यांनी SP फोन इन असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून ते सर्व पुढे नेण्यात येतील. बेळगाव हा कर्नाटकातील दुसरा मोठा जिल्हा असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजना आणि अटल बिहारी वाजपेयी आवास योजनेअंतर्गत ही घरे मंजूर होणार आहेत. एकूण 128 जणांना ही घरे दिली जाणार आहेत. बरीच वर्षे उलटली तरी संबंधितांना अद्याप त्याबाबत पुढील कारवाईच केली गेली नाही. त्यामुळे आमदार राजू सेठ यांनी महापौर शोभा सोमनाचे, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या उपस्थितीत चर्चा केली. पंत बाळेकुंद्रे येथील पंतनगर येथे भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ रयत मोर्चाच्या वतीने 7 तास 3 फेज वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी हेस्कॉमच्या कार्यालयाला घेराव घालून त्यानंतर बेळगाव बागलकोट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. सुमारे तासभर छेडलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांब रांगा लागल्या होत्या. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी तातडीने 7 तास 3 फेज वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. पावसामुळे शिवारातील पिके पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यामुळे बेळगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे. प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हलगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले. बुडामध्ये समाविष्ट करण्याबाबत 28 गावांच्या नावांची यादी तयार करून बैठकीमध्ये ठराव केल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या गावातील जमिनी हडप करण्यासाठी बुडाचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप होत आहे. बुडाच्या या निर्णयामुळे बेळगाव शहरालगत लागून असलेल्या गावांमध्ये खळबळ उडाली आहे. कायदा काय आहे हे प्रथम समजून घ्या, त्यानंतर कोणताही निर्णय घ्या असे बुडा आयुक्तांना यावेळी सुनावण्यात आले. एकूणच बुडाची जी एकाधिकारशाही सुरू आहे ती थांबवावी, अन्यथा शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तुम्हाला चांगलाच हिसका दाखवतील असा इशारा माजी आमदार रमेश कुडची, शिवाजी सुंटकर यांनी बुडा आयुक्तांना दिला आहे. येथील सरकारी शाळेतील पैलवानांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चिकोडी DDPI व क्षेत्र शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चिकोडी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा आंबेडकर भवन निपाणी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकूण 8 तालुक्यातील जवळपास 400 मुलांनी सहभाग घेतला होता. अतिशय उत्कंठापूर्ण आणि चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा माणकापूर येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी प्रीती माणगावे हिने निपाणी येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 62 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले आहे। आता तिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे। तिला या स्पर्धेसाठी कृष्णात माने यांचे प्रशिक्षण लाभले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची देवेगौडा यांच्याशी चर्चा झाली असून JDSला 4 सीट देण्यासाठी हिरवा कंदील मिळालेला आहे। दिल्लीच्या नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाला आपण कटिबद्ध आहे, त्यामुळे 27-28 मतदारसंघात विजयी होण्यासाठी मदत होईल। दिल्लीच्या नेत्यांनी कोणताही निर्णय घेतल्यास त्याचे स्वागतच असल्याचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले। मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यासह शिक्षण मंत्र्यांकडे आपण शिक्षकांच्या व शैक्षणिक क्षेत्रातील समस्या निकालात काढण्यासाठी पाठपुरावा करत असून निवडणुकीदरम्यान दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केले। चिकोडी गट शिक्षणाधिकारी कार्यालय निप्पाणी यांच्यातर्फे जिल्हास्तरीय इंग्रजी विषय शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। मध्यवर्ती बस स्थानकाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून संरक्षण भिंत उभारली जात आहे। या भिंतीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। बस स्थानकाच्या चोहो बाजूला संरक्षक भिंत उभारली जात आहे। 3 बाजूंचे काम पूर्ण झाले असून एका बाजूचे शिल्लक राहिलेले काम हाती घेण्यात आले आहे। तब्बल 31 कोटींच्या निधीतून बस स्थानकाचा विकास साधला जात आहे। बस स्थानकाचे काम पूर्ण होऊन प्रवासी वाहतूक सुरू आहे। मात्र संरक्षक भिंतीचे काम मागील काही दिवसांपासून रखडले होते, ते आता पूर्णत्वाला जात आहे। जिल्ह्यात लसीकरण प्रतिबंधक मोहीम अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी शुक्रवारी पशुसंगोपन खात्याची बैठक पार पडली। या मोहिमेला डॉक्टर नितीन प्रभू यांच्या हस्ते चालना देण्यात आली। व्यासपीठावर पशुसंगोपनचे सहसंचालक डॉक्टर राजीव कुलेर, मल्टी स्पेशालिटीचे शशीधर नाडगौडा, डॉक्टर विनय संग्रोळी, डॉक्टर सुधा रेड्डी आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून किसान सन्मान योजना सुरू केली आहे। या योजनेसाठी शेतकऱ्यांना eKYC अनिवार्य आहे। eKYC प्रक्रियेत बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे, अशी माहिती कृषी खात्याने दिली आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये केवळ 50%च eKYCचे काम झाले आहे, तर बेळगाव जिल्ह्यातील 5.76 लाख लाभार्थ्यांची eKYC झाली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।